सर्व सद्भाविकांना श्रीराम. एक खूप महत्त्वाच्या विषयावर आज छोटासा 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ आपण बनवतोय. जीवनामध्ये कायिक, वाचिक, मानसिक असे 3 प्रकारचे पाप प्रत्येकाकडून नित्य होत असतात. साधू संतांकडून सुद्धा कळत न कळत होतात, ग्रहस्थींकडून तर होतातच होतात. कळत न कळत विहितम मिहितम वा अशा झालेल्या अपराधांसाठी खूप छान उपाय देतो. दिवसभरात झालेले पाप अवघ्या 3 सेकंदामध्ये नष्ट होऊन जातात, असं वरदान एका तीर्थाला आहे. ते नाम 3 वेळा मुखामध्ये जर घेतलं तर नक्कीच पाप नष्ट होऊन जातात. भगवान रामेश्वर तामिळनाडूमध्ये आपण ऐकलं, तिथून 18 किलोमीटर दूरवर धनुष्यकोटी किंवा धनुष्यकोडी एक तीर्थ आहे. कोटीनकोडी एकच आहे. तर धनुष्यकोटी जिथनं भगवान प्रभू रामचंद्रांनी एक सेतू बनवला, बस त्या तीर्थाला धनुष्यकोटी म्हणतात. धनुष्यकोटी 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 असं रोज सायंकाळी किंवा रात्री झोपताना 3 वेळा स्मरण केलं तर दिवसभरात केलेली संपूर्ण पापे नष्ट होऊन जातात. याचा अर्थ असा नाही की हे नावं घेऊन घेऊन पाप तुम्ही जास्त करा. कळत न कळत झालेल्या पापांसाठी हा खूप सुंदर उपाय आहे. 3 वेळा धनुष्यकोटी या शब्दाचं स्मरण करा, तीर्थाचं स्मरण करा. जय गोमाता.